सोहम, तू प्रोड्युसर सरांसमोर असं का बोलत होतास? तर डार्लिंग तसं नव्हतं ते. उलट मी त्यांना जाणीव करून देत होतो की तू किती मोठा त्याग करते असते. माझ्या अशा बोलल्याने ना तूच त्यांच्यासमोर महान होणार होतीस. अरे पण हे महान काम करायच्या आधी मला कल्पना तरी द्यायची होतीस ना. मला वाटलं की तू अचानक पलटी मारलीस की काय. डार्लिंग, मी तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का कधी? आणि तसंही मी तुला सांगितलंय ना की मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुला साथ देईन म्हणून. हो मला माहिती आहे, पण सोहम तुला खरं सांगू, हा निर्णय घेताना मला असं जराही नाही वाटलं की मी काही चुकीचं करते म्हणून. रादर मम्माला तर मी दाखवूनच दिलंय की तिने निवडलेल्या वाटेवर मी कधीच चालणार नाही. आता मी माझा मार्ग निवडलाय. रादर मी आता तिच्या सगळ्या बंधनातून फ्री झाले. हे बघ, मला माझी नवीन वाट दाखवणाऱ्याचा फोन आलाय. स्पीकरवर ठेव ना. हॅलो सर. तारा बेटा, एक बातमी द्यायला मी तुला फोन केलाय. कोणती बातमी? आपल्या फिल्मचा मुहूर्त मी थोडा पुढे ढकललाय. का अचानक असं का केलं सर? एक मिनिट मम्माने काही केलंय का? म्हणजे तुम्ही सांगू शकता मला तिने काही केलं असेल तर? सर हे बघा, मला ही फिल्म करायची आहे ॲट एनी कॉस्ट. आणि आता माझी स्वप्न पूर्ण होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. मला माझी मम्मा सुद्धा नाही. तारा 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 रिलॅक्स, शांत हो. हे बघ, असं कुणी काही केलेलं नाही. हे बघ, मीच विचार केला की तुझा एवढा मोठा शो होणार, एवढी पब्लिसिटी होणार, मग त्याचा फायदा आपल्या फिल्मला होईल ना. आणि या पब्लिसिटीसाठी मला एवढा खर्च करायला लागला असता, तो पूर्ण वाचेल ना. पण मला गायचं नाहीये, त्याचं काय? हे बघ बेटा, मी समजू शकतो, पण तू तयार झाली होतीस ना, मग आताही तयार हो. हे बघ, असं समज की आपल्या फिल्मच्या फायद्यासाठी हे सगळं तू करतेस. तर ठरलं, तू हा शो करतेस आणि हा शो बघायला मी येईन. ठीक आहे, बाय. डार्लिंग, हॅपी? प्रॉब्लेम सॉल्व्ड.